वतीनं शिवसेनेचं धरणे आंदोलन उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर करत आहोत। बंधूंनो, यावर्षी ढगफुटी झाल्यामुळं आणि अतिवृष्टी झाल्यामुळं शेतकऱ्याचं सगळं पीक त्याच्या हातातून गेलेलं आहे आणि शेतकरी अक्षरशः उघडा पडलेला आहे। सुरुवातीला NDRF आणि SDRFच्या गाईडलाईन्सनुसार 8,500 म्हणजे 4,400 एकरी इतकं तुटपुंज मदत शासनाने जाहीर केलेली आहे। ती जी मदत आपल्याला दिली त्यानंतर जर पेरणी झाली असती तर ती मदत म्हणून आपल्याला वापरता आली असती, परंतु त्यानंतर आणखी पाऊस होत राहिला आणि शेतकऱ्याच्या हातात कोणत्याही प्रकारचं पीक आलं नाही आणि सगळा शेतकरी राजा जो आहे तो आज सगळ्या प्रकारचं त्याच्या तोंडाचं पानं पुसलेलं आहे। आणि म्हणून या शेतकरी राजाला मदत करण्यासाठी मी स्वतः आमदार सिद्धार्थ खरात विधान भवन विधानसभेमध्ये आवाज उठवला होता। त्यावेळेस आपली शिवसेनेच्या वतीनं मागणी होती की 50,000 रुपये हेक्टरी म्हणजे 20,000 एकरी एवढी नुकसान भरपाई देण्यात यावी। ज्या विहिरी बुजलेल्या आहेत त्या विहिरीचा समावेश त्या NDRF मध्ये करण्यात यावा। बागायती पिकांचं नुकसान झालं त्याचाही समावेश करण्यात यावा। स्प्रिंकलर सेट वाहून गेले, त्यानंतर सोलार पंपचे सेट वाहून गेले आणि माती खरडून गेली, असं जे नुकसान झालं चौफेर त्याला भरपूर प्रमाणामध्ये मदत मिळावी अशी मागणी केली, परंतु सरकारचे कान बहिरे झाले होते आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये शिवसेनेनं मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन सुरू केलेलं आहे। आणि याचा धसका घेऊन काल माननीय मुख्यमंत्री महोदयांनी काही घोषणा केल्या, पर बंधूंनो या ज्या घोषणा आहेत त्या अतिशय फसव्या घोषणा आहेत। त्यांनी सांगितलं 18,500 रुपये एकरी आम्ही तुम्हाला मदत देऊ, चुकीचं आहे। 8,500 रुपयेच आहे आणि 10,000 ही रब्बी मध्ये देऊ, म्हणजे काय? काहीच नाही, फक्त हाती आपल्या भोपळा दिलेला आहे। फसव्या घोषणा आहेत। दुसरं असं की जी काही खरडून गेलेली जमीन आहे, मुख्यमंत्री काल बोलले खरडून गेलेल्या जमिनीला 47,000 रुपये देऊ। अहो ही ती NDRFची मागचीच गोष्ट आहे, त्या JR मध्ये 47,000 पूर्वीचीच आहे। आता म्हणतात की त्याच्यामध्ये आम्ही नरेगाद्वारे देऊ। या सगळ्या पोस्ट डेटेड चेक म्हणजे तो चेक वसूल होईल की नाही अशा प्रकारचा पोस्ट डेटेड चेक मुख्यमंत्री महोदयाने दिलेला आहे। मुख्यमंत्री महोदय आणि हे सरकार खोटारड आहे आणि म्हणून या सरकारला आपण भानावर आणल्याशिवाय राहणार नाही, याला ध्यानावर आणल्याशिवाय राहणार नाही। आणि हेक्टरी 50,000 रुपये म्हणजे एकरी 20,000 म्हणजे 20,000च आपण यांच्याकडनं घेतल्याशिवाय स्वस्त बसणार नाही, अशा प्रकारची मागणी शिवसेनेच्या वतीनं राहणार आहे। या सरकारने शेतकऱ्याच्या तोंडाला नुसती पानं पुसलेली आहे आणि म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष आणि आमचे सगळे कार्यकर्ते, आम्ही आमदार, मी स्वतः शेतकऱ्यांच्या पाठीमागे राहणार आहे। यापूर्वी सुद्धा सिद्धार्थ खरातच्या मागणीमुळं आता जे काही पडलेल्या जमिनी आहेत, ज्या काही विहिरी आहेत, विहिरीमध्ये गाळ गेला, त्या प्रत्येक विहिरीसाठी आता 30,000 रुपयाची मागणी मंजूर झालेली आहे। आणि आपल्या मतदारसंघामध्ये 535 बुजलेल्या विहिरी आहेत, त्या सगळ्या विहिरींना आता फायदा होणार आहे। महाराष्ट्रातल्या विहिरींना सुद्धा फायदा होणार आहे, परंतु तरी सुद्धा याच्यामध्ये सोलार सेट, स्प्रिंकलर सेट, बागायत जमीन आणि खरडून गेलेली जमीन, जनावरांचं नुकसान, हे नुकसान याच्यामध्ये आलेलं नाही। दुसरं, शासन निर्णय अद्याप निघालेला नाही। मुख्यमंत्र्यांनी फक्त ही बोलाचे भात बोलाची कडी, कोणताही शासन निर्णयाचा याला सपोर्ट दिलेला नाही। आणि जोपर्यंत हातात शासन निर्णय येत नाही तोपर्यंत आपण स्वस्त बसायचं नाही। आणि एकरी 50,000 म्हणजे 50,000च घेतल्याशिवाय आपल्याला स्वस्त बसायचं नाही। ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे। या सरकारचं करायचं काय? खाली मुर्दे वर पाय। या सरकारचं करायचं काय? खाली मुर्दे वर पाय। अशा प्रकारच्या या ज्या आपल्या मागण्या आहेत त्या मागण्या आपल्या शिवसेना तालुका मेहकरच्या वतीनं आपण उपविभागीय अधिकारी यांच्याकडे सुपूर्द करत आहोत। आमचा उपविभागीय अधिकारी साहेबांना विनंती आहे की आमच्या या मागण्या आहेत, या मागण्या आपण रितसरपणानं महाराष्ट्र शासनाकडे पोहोचवा आणि माननीय मुख्यमंत्री
जे खोटं बोलण्यामध्ये खूप तरबेज आहेत, खूप पटाईत आहेत आणि फास करण्यामध्ये त्यांच्या एवढा दुसरा कुणीही माणूस नाही, त्यांचा हातच कुणी धरू शकत नाही. त्यामुळं आणि म्हणून आमच्या ज्या रास्त मागण्या आहेत त्या शासनाकडे पोहोचवण्यात ही विनंती आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी उपविभागीय अधिकारी यांना करतो. जिंदाबाद.